अक्षय नागलकरची जी मर्डर केस होती, माननीय एस-पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे, ॲडिशनल एस-पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याचा तपास मी स्वतः केलेला आहे. यामध्ये डाबके रोड पोलीस स्टेशननी तिथले प्रभारी अधिकारी आणि तिथले सर्व अधिकारी यांनी त्या तपासात पूर्ण मदत केलेली आहे. त्याचबरोबर एल-सी-बीची जी टीम आहे त्यांनी देखील या तपासामध्ये परिश्रम घेतलेले आहेत आणि याचा तपास पूर्ण होऊन माननीय न्यायालयामध्ये याचा आम्ही अंतिम जे चार्जशीट आहे ते दाखल केलेलं आहे. याच्यामध्ये जे काही DNA सॅम्पल्सचे जे रिपोर्ट्स होते किंवा फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट्स होते त्यापैकी बरेचसे रिपोर्ट्स प्राप्त असून ते आम्ही मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत आणि थोडाफार जे काही रिपोर्ट्स अजून यायचे आहेत आणि बाकी जे डॉक्युमेंटेशनचं वर्क आहे तर तो तपास करून पुरवणी चार्जशीट आम्ही मान्य न्यायालयामध्ये दाखल करू आणि आमचा प्रयत्न असेल की यामधल्या कुठल्याही आरोपीला बेल मिळणार नाही आणि ही केस पूर्ण अंडर ट्रायल चालेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्यामध्ये एका आरोपीने बेल मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्ही आमचा से देऊन मान्य न्यायालयासमोर आमचं म्हणणं मांडलं. त्या केसचं गांभीर्य मान्य न्यायालयाला आम्ही समजावून सांगितलं आणि न्यायालयाने देखील ते समजून घेतलं आणि तो बेल जो आहे तो रिजेक्ट केलेला आहे त्या आरोपीचा. तर अशा पद्धतीने आमचं या केसवर पूर्ण लक्ष आहे आणि एस-पी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचा तपास जो काही असेल तो आमचा सुरू आहे.